माझ्या थर्ड ट्रायमिस्टरमधली सकाळ सध्या अशी काहीशी चालली आहे ना, बघा तुम्हीच. सध्या ना मला सकाळी खूप लवकर जाग येते आणि डोळे उघडले की पहिला विचार असतो आता काय खाऊ. म्हणजे खरंच सांगते, भूक अजिबात कंट्रोल होत नाहीये. रोज सकाळी उठून लगेच काहीतरी बनवायचं म्हणजे मलाच प्रश्न पडतो आज काय बनवू. पण आज म्हटलं चला जास्त विचार न करता स्मूदी बनवूया. मस्त स्मूदी करून घेतली आणि मग माझा योगा क्लास झाला. त्यानंतर सहज गॅलरीमध्ये येऊन बघते तर यांनी सगळे नारळ सोलून ठेवले होते. कचरा मात्र तसाच ठेवला आणि साहेब तोपर्यंत मार्केटला निघून गेले. मला ते बघून वाटलं होतं हे आता कोण आवरणार. पण काय, मी तो सगळा कचरा भरायला घेतला आणि एवढा कचरा निघाला ना की 2 बॅग पूर्ण भरल्या. त्यानंतर हे भाजीपाला घेऊन आले. मी त्यांना जाण्यापूर्वी म्हटलं होतं ग्रीन व्हेजिटेबल घेऊन या, पण त्यांनी एवढ्या भाज्या आणल्या की मला तुम्हाला सांगायची गरज नाही ते सगळं निवडून क्लीन करून ठेवायला किती वेळ गेला असेल. आणि माझ्यासारखं तुम्हालाही एक प्रश्न रोज पडत असेल ना, आज काय बनवायचं. म्हणजे दिवसातून 2 वेळा भाजी काय बनवायची हा किती मोठा प्रश्न असतो. तुम्हाला पण असंच वाटतं का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. म्हणजे बघूया हा प्रश्न फक्त माझाच आहे की सगळ्यांचा. पण एकदा का भाजीपाला घरात आला, सगळ्या भाज्या क्लीन करून फ्रीज मध्ये व्यवस्थित ठेवल्या की निदान 2-3 दिवसाचं टेन्शन थोडं कमी होतं. मग मी सगळ्या भाज्या निवडल्या आणि फ्रीज मध्ये व्यवस्थित ऑर्गनाइज करून घेतल्या. त्यानंतर स्वयंपाक बनवून जेवण केलं. बाकी राहिलेली कामं आवरली आणि घरकाम करता करता दुपार कधी होते कळतच नाही. दिवसभर अशी कितीही कामं असली तरी शेवटी घर आवरलेलं दिसलं ना की एक वेगळंच समाधान मिळतं. आणि असंच छोटासा दिवस कधी संपतो तेही कळत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.